नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। भाजपाने लोकसभेच्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्यामध्ये विद्यमान 4 खासदारांचा पत्ता कट करण्यात आलेला होता। या 4ही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। त्यामध्ये जळगावच्या उन्मेष पाटील यांचीही तिकीट कापण्यात आलेली होती। त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले असून त्यांनी शिवभाटा प्रमुख उद्धव यांची भेट घेतली। त्यानंतर संजय राऊत यांची भेट घेतली। आता उन्मेष पाटील हे शिवभाटा गटामध्ये प्रवेश करणार आहेत। जवळ-जवळ हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रात नाराजी नाट्य काही संपेना अशी परिस्थिती आहे। आता उन्मेष पाटलांची नाराजी राजकीय वर्तुळात काय चक्र फिरवणार पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये। उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपाचे खासदार आहेत। त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते 40गाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होते। मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती। याच नाराजीतून त्यांनी शिवभाटा गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर उन्मेष पाटील यांनी माध्यमांपुढे प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे। अरे मोबाईल बाजूला गेला का? कॅमेऱ्याच्या समोर घेतो का? कायम चर्चा होतात थांबरे म्हणजे काय दादागिरी करतो काय? त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका। राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे। आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा हा प्रयत्न आहे। सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण? सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची? मन की नाही, मैत्री की बात, दुसरं काय नाही। आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। मोठ्या प्रमाणात उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत। दरम्यान ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या 20 उमेदवारांची यादी आली होती आणि त्यात उन्मेष पाटील यांचं नाव नव्हतं, त्यानंतर उन्मेष पाटील यांना आपण नाराज आहात काय असं विचारण्यात आलं। मात्र आपण नाराज नसून पक्षाचे काम करत राहणार असल्याचे उन्मेष पाटलांनी म्हटले होते। काय म्हणाले होते उन्मेष पाटील त्यावेळेला तेही पाहणार आहोत। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनुभवली। त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो आणि याही पुढे विकसित भारताच्या या अमृत काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने विकासाचा धागा होऊ शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात व्हॅक्यूम आहे, स्कोप आहे, चांगले काम करण्याची वानवा आहे। त्यामुळे समाज शोधतोय, त्यामुळे निश्चित अनेक स्कोप भविष्यात देखील त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे तो काम करायचा आणि तो स्कोप करिअर किंवा आपण ज्याला म्हणतो साध्य म्हणून नाही, ते साधन आहे, साधन म्हणून बघायचं। महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटलेला आहे, म्हणजे शिवभाटासाठी सुटलेला आहे। शिवभाटा गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिवभाटा गट याचे नेते हर्षल माने नुकतंच भाजपमधून शिवभाटा गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तसेच ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत होती। मात्र आता उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवभाटामध्ये प्रवेश करतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवभाटा गटाकडून कोणाला मिळते ते पाहावं लागेल। मात्र उन्मेष पाटील शिवभाटा गटात प्रवेश करणार या चर्चेवर जळगावातील शिवभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे स्वागत केले पाहूयात। आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत। उद्या जर ते मातोश्रीवर येऊन प्रवेश करत असतील तर आम्ही जळगाव जिल्हा त्यांचं स्वागत करू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये
ते मागील काळामध्ये टॉप 10 मधले खासदार होते आणि असे त्याचे होतकरू आणि हुशार व्यक्तिमत्व भाजपाला चालत नाही म्हणून त्यांचं तिकीट कापलं असेल. जर ते आलेत तर त्यांचं आम्ही नक्कीच मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करू. एकीकडे उन्मेष पाटील शिवबाटा गटामध्ये जाणार या बातमीचं शिवबाटा गटाकडून स्वागत करण्यात आलेलं असलं तरीही मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की उन्मेष पाटील भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत आणि भाजपाने त्यांच्यासाठी जे काही दिलेलं आहे ते पाटील विसरतील नाही असा विश्वास भाजपाला आहे. भाजपाच्या वतीने यावर काय प्रतिक्रिया आली आहे ती पाहूया. भारतीय जनता पक्षामध्ये जबाबदारीची खांदेपालट होत असते. सरकारमधून संघटनेने सरकारमध्ये अशा प्रकारची खांदेपालट होत असते. मागच्या वेळी जेव्हा स्मिताताईंची उमेदवारी रद्द करण्यात आली होती तेव्हा स्मिताताई त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत प्रचाराला फिरल्या होत्या. यावेळी जेव्हा पक्षानं स्मिताताईंना संधी दिली आणि उन्मेषदारांसाठी कदाचित पक्षानं वेगळा विचार केला असेल, संघटनात्मक कामामध्ये उन्मेषदाराची ऊर्जा पक्षाला वापरायचं पक्षाच्या नेतृत्वाच्या मनात असावं, परंतु उन्मेषदादांनी आतताईपणा करून जर असा निर्णय घेतला तर मला असं वाटतं ही त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. पण मला अजूनही विश्वास आहे ते अत्यंत संयमाने, ते बुद्धिवान आहेत, संयमाने निर्णय घेतील आणि अजूनही मला विश्वास आहे की त्यांचं अंतरात्मा त्यांना सांगेल की भारतीय जनता पक्षाने एवढं भरभरून दिल्यानंतर आपण भाजपला सोडायचं कसं. या दृष्टीने मला असं खात्री वाटते की ते त्यांच्या विचाराचा पुनर्विचार करतील. भारतीय जनता पक्षामध्ये जबाबदारीची खांदेपालट होत असते. स्मिता वाघ यांना 2019ला जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली होती. मात्र ऐनवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट कापून उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेला भावाला उमेदवारी मिळाली असे मानत स्मिता वाघ यांनी पक्षादेशाचा सन्मान केला होता. आता बहिणीला जर उमेदवारी मिळाली तर भावाने स्वागत करावे अशी भावनिक साध स्मिता वाघ यांनी उन्मेष पाटलांना घातलेली आहे. काय म्हणाल्या स्मिता वाघ पाहूया. 2019ला ज्या वेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उन्मेष दादांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिकाने आम्ही सगळ्यांनी मिळून, नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं. आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही. आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागे हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट नाकारण्याच्या चर्चा समोर येत आहेत. 40 गावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील यांच्यातील मतभेद हे प्रमुख कारण आणि भाजपा विद्यमान 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांची मैत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळीक, खासदार उन्मेष पाटलांचा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दुरावा या कारणांमुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्या गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र काही कारण न देता उमेदवारी न दिल्याने उन्मेष पाटील नाराज असावेत असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मुळात स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला उन्मेष पाटलांचा विरोध नाही आहे. कारण गेल्या वेळेला तुम्ही बघितलं असेल तर 2019मध्ये स्वतः उन्मेष पाटील काही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत नव्हते. ते 40 गावचे आमदार होते आणि त्यावेळेला 2019ला स्मिता वाघांनाच उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु ऐन वेळेला स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून बदलून ती उन्मेष पाटलांना देण्यात आली होती. स्वतः उन्मेष पाटील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, परंतु तरी त्यांनी त्यावेळेला पक्षाचा आदेश मानत लोकसभा निवडणूक लढली. त्यांना प्रचाराला कमी दिवस मिळाले तरीही त्यांनी 4.5-5 लाखाचा लीड घेऊन ती निवडणूक जिंकली होती. त्याच्यामुळे त्यांचा स्मिता वाघांच्या उमेदवारीला विरोध नाही आहे, परंतु त्यांची उमेदवारी का कापण्यात आली त्याबद्दलचं ठोस कारण त्यांना सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे ते कदाचित नाराज असावे आणि त्यांनी ही भूमिका घेतलेली असावी. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने कापली. लोकसभेत उमेदवारी कापल्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज आहेत. आजच्या स्थितीत ते शिवसेना उबाटा गटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज त्यांनी खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. उन्मेष पाटील हे जरी शिवसेना उबाटा गटात जात असले तरी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांचेच मित्र असलेले पारोळा येथील माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षात असलेले करण पवारसुद्धा आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत आणि त्या करण पवार यांना उमेदवारी मिळणार आहे आणि उन्मेष पाटील हे त्यांना साथ देतील. उन्मेष पाटील हे पुढच्या राजकारण दृष्टिकोनातून आपली ही भूमिका घेत असून भविष्यात ते पुढचं राजकारण मोठं राजकारण करतील असं चित्र आहे.
अशा स्थितीत करण पवार यांना उमेदवारी दिली तर जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण राहणार आहे. कारण करण पाटील यांचे एक वलय आहे व त्यात याशिवाय त्यांच्या घराण्यात एक राजकीय वारसा आहे. पारोळ्याचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे ते नातू आहेत, तर माजी मंत्री आमदार डॉक्टर सतीश पाटील यांचे ते पुतणे आहेत व त्यांचे एक राजकीय घराणं आहे. त्यांचे नातेगोते या जळगाव लोकसभा मतदारसंघात त्यांना मानणारा एक वर्ग या जळगाव लोकसभा मतदारसंघात आहे. अशा स्थितीत शिवसेनेचं एक केडर या मतदारसंघात चांगलं आहे ठाकरे गटाचं. यातच राष्ट्रवादी महाविकास आघाडी काँग्रेसचे सोबत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक मोठं आव्हान निर्माण करण पवारच्या रूपाने निर्माण होईल असं चित्र आहे. विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचं तिकीट भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा कापलेलं आहे. वास्तविक पाहता उन्मेषदादांचं तिकीट कापण्याचं ठोस कारण भाजपकडे असं कुठलंही नव्हतं, परंतु तरी देखील त्यांची उमेदवारी कापण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे उन्मेष पाटील शांत बसतील असं सुरुवातीपासूनच वाटत नव्हतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. आज त्यांनी त्या संदर्भात मुंबईत संजय राऊत साहेबांची भेट घेतली आणि कदाचित 1-2 दिवसात त्यांचा प्रवेश उद्धव ठाकरे गटात निश्चित होऊ शकतो. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपसमोर एक नवीन पेच निर्माण झालेला आहे. आता स्वतः उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून उमेदवारी करतात की करण पवारांचं नाव सुचवतात याच्याबद्दलही 2 मतप्रवाह आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी ही निवडणूक सोपी जाईल असं होण्याचं काही चिन्ह दिसत नाही. उन्मेष पाटील यांचे समर्थक करण पवार यांना सुद्धा उमेदवारी दिली जाणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे, ते आपण ऐकलं. दरम्यान हे करण पवार कोण आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. माजी आमदार भास्कर पाटील यांचे ते नातू आहेत. माजी मंत्री सतीश पाटील यांचे पुतणे आहेत. मराठा समाजाचा युवा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. उन्मेष पाटील यांचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश झाला तर ते स्मिता वाघ यांना तगडं आव्हान देतील आणि जळगाव लोकसभामध्ये शिवसेनेचे नेतृत्व असून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव मतदारसंघामध्ये उन्मेष पाटील यांची चांगली पकड आहे. गिरणा परिक्रमाच्या माध्यमातून त्यांनी हा संपूर्ण परिसर पिंजून काढलाय. कार्यकर्त्यांची त्यांचा जो संपर्क दांडगा संपर्क असल्याचं बोललं जातं. भाजपा विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना तगडं आव्हान ते उभं करू शकतात. याबाबत राजकीय विश्लेषक काय माहिती देत आहेत पाहूया. महायुतीला फटका कसा बसू शकतो यापेक्षाही ते विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचं काम मतदारसंघात असेल किंवा संसदेत असेल खूप असं वाईट नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल रिपोर्ट्स चांगलेच होते. संसदेतल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 खासदारांमध्ये त्यांचा नंबर होता. टॉप 5 मध्ये ते होते. त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी कापण्याचं कारण तसं सगळ्यांनाच अनपेक्षित होतं. त्यामुळे उन्मेष पाटलांची प्रतिमा, त्यांचं काम आणि एकंदरीत त्यांचं संसदेतली कामगिरी पाहता त्याचा निश्चितच महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान आता जळगावामध्ये स्मिता वाघ आणि उन्मेष पाटील असा संघर्ष पाहायला मिळतो की समीकरण बदललेले दिसतात. हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. पण सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील. पाहूया. भाजपने खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्यावर असून त्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली आहे. आगामी काळात लवकरच उन्मेष पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या समर्थकांमध्येही एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांचं तिकीट कापल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्या समर्थकांतर्फे राजीनामा सत्र या ठिकाणी सुरू होतं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून ही मागणी होती की स्मिता वाघ यांचं तिकीट या ठिकाणी उन्मेष पाटील यांना देण्यात यावं अशी समर्थकांची इच्छा होती. मात्र भाजपने त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. आणि एक जर विचार केला तर उन्मेष पाटील खासदार असताना त्यांचा जनतेशी चांगला संपर्क व गिरणा परिक्रमेच्या माध्यमातून त्यांनी गावोगाव पिंजून काढला होता आणि शिवसेना
ठाकरे गटाची मोठी पकड या जळगाव लोकसभेवर असून ते स्मिता वाघ यांना एक मोठं आव्हान उभा करू शकतात। मराठा युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख असून उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून एक टॉप 10 खासदार म्हणून देखील त्यांची ओळख होती। मात्र भारतीय जनता पार्टीकडून त्यांचं तिकीट कापल्यानंतर ते बरेच नाराज झाले होते व महाविकास आघाडीच्या त्या वाटेवर आहेत। जर उन्मेष पाटील हे उमेदवारी नाही करू शकले तर त्यांचे निकटवर्ती असलेले करण पवार यांचंही नाव समोर येत आहे। मात्र आगामी काळात उन्मेष पाटील हे काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर जळगाव लोकसभेची उमेदवारी उन्मेष पाटील यांनी घेतली नाही तर ते करण पवार यांच्या नावाची देखील घोषणा या ठिकाणी करू शकतात। जसं विधानसभेसाठी उन्मेष पाटील हे चाळीसगावकडून महाविकास आघाडीचा चेहरा देखील असू शकतात, कारण त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले मंगेश चव्हाण यांना ते एक मोठं आव्हान उभं करू शकतात। मात्र स्मिता वाघ यांनी एक भावनिक साथ त्यांना घातलेली आहे की मागच्या वेळेस माझं तिकीट कापलं गेलं होतं, त्यावेळेस एक बहीण भावाच्या पाठीशी होती, भावानेही माझ्या पाठीशी उभं राहावं अशी भावनिक साथ जळगाव भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांना घातलेली आहे। मात्र खासदार उन्मेष पाटील नेमकं याबाबत काय भूमिका घेता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। जेम विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय।